नमस्कार. सुहासिनीज किचनमध्ये आज आपण करत आहोत पौष्टिक आणि चवदार अशा मेथीच्या गोड आंबोळ्या. आमच्या आईच्या हातची मला आवडणारी गोड आंबोळी मी आज तुमच्याबरोबर याची रेसिपी शेअर करणार आहे. मी इथे आपण डोस्याला जे तांदूळ वापरतो तेच तांदूळ घेतले आहेत आणि मेथी घेतली आहे. तांदूळ मी ह्या कपाच्या मापाने 1 कप घेतले आहे आणि ह्या लहान कपाच्या मापाने मेथी घेतली आहे. मेथी अंदाजे 30 ग्राम आहे. आता हे तांदूळ आणि मेथी स्वच्छ धुवून घ्यायची. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. नंतर यामध्ये पाणी घालून हे आपल्याला 4 तास असंच भिजत ठेवायचे. मी याच्यावर झाकण ठेवून 4 तास ठेवून देते. आता आपले तांदूळ आणि मेथी भिजले आहेत. मी ह्या बोलमध्ये जे कांदे पोहे करायला आपण जाडे पोहे वापरतो ते 3 चमचे पोहे घेते आणि पोहेही आपल्याला धुवून 10 मिनिटं भिजत ठेवायचे. पोह्यांवर झाकण ठेवून 10 मिनिटं ठेवून देऊ. आता पोहे भिजलेले आहेत. मेथी छान फुगून आली आहे. मी इथे 1 वाटी गूळ घेतलंय. आता हे पोहे, मेथी आणि तांदूळ आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे. तांदूळ आणि मेथी भिजवलेले जे पाणी आहे तेही आपण फेकणार नाही आहोत, तर ते आपण हे वाटायला त्याच पाण्याचा उपयोग करणार आहोत. आता हे आपण मिक्सरमधून काढून घेऊ. बारीक वाटलेलं आहे. आता यात अर्धा चमचा हळद आणि 1 वाटी गूळ घालूया. गूळ आपल्या आवडीप्रमाणे, जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही वाढवू शकता. वाटून घेतलंय. आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर आणि अर्धा चमचा मीठ घालून घेऊ आणि हे एकदा परत मिक्सरला लावून एकजीव करून घ्यायचे. आता हे छान मिक्स झालेलं आहे. हे मिश्रण एका बोलमध्ये काढून आपल्याला हे फर्मेंट करायला ठेवायचं आहे. साधारण 6 तास असंच झाकून ठेवायचं आहे. आता 6 तासानंतर पीठ छान आलं आहे पहा. आपण यामध्ये सोडा किंवा ईस्ट वगैरे काही वापरलेलं नाही आहे, तरी पीठ छान फुगून आलेलं आहे. मी इथे बिडाला तूप लावून घेतलं. त्यावर आपण जी आंबोळी करताना घालतो तसंच पीठ घालून घ्यायचं आहे. त्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि आता झाकण उघडल्यानंतर आपली एक बाजू भाजून झालेली आहे. दुसऱ्या बाजूलाही छान भाजायचं आहे. मी वरून थोडंसं तूप टाकलं आहे. आता हे आपण परतून घेऊया. जसे आपण आंबोळ्या करतो तांदळाच्या आणि उडीद डाळीच्या, तशीच करून घ्यायची आहे. आता याची दुसरीही बाजू आपल्याला छान भाजून घ्यायची. आता ही आंबोळी तयार आहे. ती काढून घेऊ आणि बिडाला परत तूप लावून त्याच्यावर पीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित पसरून घ्यायची. जास्त पातळ घालायची नाही आहे. त्याच्यावर झाकण देऊ. पहा, जाळीदार अगदी आंबोळी झालेली आहे. परतायच्या आधी परत आपल्याला थोडंसं तूप लावायचं आहे आणि आता परतायची आहे. दुसरी बाजू छान भाजून झाली की आपण आंबोळी काढून घेऊया. याच्यावर 1 चमचा तूप टाकायचं आणि ही आंबोळी खायची असते. आता भिड्याला परत तूप लावून एक आंबोळी करायला घेऊया. पीठ टाकले, पसरून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं. 2 मिनिटं झाकण ठेवलं. वाफेवर ती छान एक बाजू भाजून येते. मग आता ही परतायची आहे. छान जाळीदार आंबोळ्या तयार होतात. यामध्ये आपण कुठल्याही ईस्ट, सोडा किंवा उडीद डाळीचाही वापर केलेला नाहीये, तरीही पीठ छान फर्मेंट होऊन येतं. ह्या आंबोळ्या करायला आपण 1 वाटी तांदूळ आणि 1 लहान वाटी
आपण मेथी वापरली, त्याचबरोबर पाऊण वाटी गूळ घेतला आहे. तर ह्या प्रमाणामध्ये ह्या 10 पोळ्या झाल्यात आणि ह्या पोळ्या जराही कडू लागत नाहीत. मेथी असूनही ह्या छान चविष्ट होतात आणि पौष्टिकही असतात. ह्या अशा तुपाबरोबर खाल्ल्या जातात. पण आमच्याकडे आज शेवयाही होत्या, त्यामुळे रस केलेलाच होता. तर रसातून तर ह्या अतिशय चविष्ट लागतात. तुम्हीही एकदा करून पहा. माझ्या आईची ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.